विद्यार्थी मित्रो, डेसिमल फ्रॅक्शन्स म्हणजे दशांश अपूर्णांक या टॉपिकमधील पुढचा भाग आपण पाहणार आहोत. शोईंग डेसिमल फ्रॅक्शन्स ऑन दी नंबर लाईन म्हणजेच काय तर संख्या रेषेवर दशांश अपूर्णांक दर्शवणे. तर प्रश्न दिलाय बघा, ऑब्झर्व हाऊ द नंबर 0.7 अँड 6.5 आर मार्क्ड ऑन द नंबर लाईन. म्हणजे संख्या रेषेवर 0.7 व 6.5 या संख्या कशा दाखवल्या ते पहा. त्यानुसार आपण या संख्या रेषेवरती दाखवायच्या आहेत. पण इथं आपण बघूया की 0.7 0.7 हा कसा दाखवला आहे, तर डेसिमल पॉईंटच्या अगोदरचा जो अंक आहे तो सेंटीमीटर मध्ये घ्यायचा, म्हणजे पूर्णांक आहे तो, आणि पुढचे 7 आहे ते अपूर्णांक मध्ये दाखवलं आहे आणि ते मिलीमीटरच्या रेषा आपण मोजायच्या आहेत. म्हणजे 0.7 म्हटलंय म्हणजेच 0 हा पूर्णांक आहे, म्हणजेच 0 इथपासून ते सुरुवात करता येईल आणि पुढे 0.7 आहेत म्हणजे 7 छोट्या रेषा मोजल्या तर या ठिकाणी हा 0.7 0.7 हा फ्रॅक्शन आपल्याला दिसतो. त्याप्रमाणे आपण बघूया 6.5 6.5 6.5 हा अपूर्णांक किंवा ही संख्या कशी दाखवली, तर 6 डेसिमल पॉईंटच्या अगोदर दशांश चिन्हाच्या अगोदर 6 अंक आहे म्हणून 6 हे सेंटीमीटर पर्यंत आलेत बघा. 0 1 2 3 4 5 6 म्हणजे 6 हे पूर्णांक आहेत म्हणजे सेंटीमीटर पर्यंत घेतलंय आणि पुढचे 5 हे अपूर्णांक आहेत म्हणजेच 5 आपण मिलीमीटरच्या रेषा पुढच्या 5 मोजल्या तर 6.5 असं इथं आपल्याला दाखवता येईल. आता यातलंच एखादं उदाहरण आपण बघूया. 4.2 हे कसे दाखवायचे, तर 4.2 म्हणजे 4 हे सेंटीमीटर असतील म्हणजे 0 1 2 3 4 इथपर्यंत ते 4.2 मधला 4 हा इथं आपल्याला मिळालाय आणि 0.2 म्हणजे 2 मिलीमीटरच्या रेषा म्हणजे 1 आणि 2 या 2 छोट्या रेषा जर आपण काढल्या आणि इथं जर आपण बघितलं तर या ठिकाणी आपला 4.2 हा पूर्णांक किंवा ही संख्या आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. त्यानंतरचा पुढचा भाग आहे कन्व्हर्टिंग अ कॉमन फ्रॅक्शन इनटू अ डेसिमल फ्रॅक्शन. कॉमन फ्रॅक्शन म्हणजे व्यवहारी अपूर्णांक आणि डेसिमल फ्रॅक्शन्स म्हणजे दशांश अपूर्णांक. व्यवहारी अपूर्णांकाचं दशांश अपूर्णांकात रूपांतर कसं करायचं हे आपण उदाहरणाच्या सहाय्यानं घेऊ. प्रॅक्टिस सेट 15 सराव संच 15 मध्ये दुसरा प्रश्न आहे व्यवहारी अपूर्णांकाचे दशांश अपूर्णांकात रूपांतर करा. म्हणजेच काय, तर कन्वर्ट द कॉमन फ्रॅक्शन इनटू डेसिमल फ्रॅक्शन्स अशा प्रकारे ते करायचं आहे. त्यातलं एक पहिलं उदाहरण आपण घेऊया. पहिलं जे संख्या आहे 3/4 म्हणजे 3/4 तर 3/4 याचं रूपांतर आपल्याला हा एक व्यवहारी अपूर्णांक आहे कॉमन फ्रॅक्शन आणि याचं डेसिमल फ्रॅक्शन म्हणजे दशांश अपूर्णांकात रूपांतर करायचं आहे. तर आपण दशांश अपूर्णांक कशाला म्हणतात हे पाहिलं होतं की ज्या अपूर्णांकाचा छेद 10 100 1000 किंवा 10च्या गुणाकाराच्या स्वरूपात ज्यावेळेला असतो त्यावेळेला तो दशांश अपूर्णांक होतो. मग याचा छेद 10 आहे का 100 आहे का, तर नाही. मग याचा छेद 10 किंवा 100 किंवा 1000 याच्यामध्ये आपल्याला कन्वर्ट करता येईल का, त्यासाठी आपण गुणाकाराची पद्धत किंवा भागाकाराची पद्धत वापरून आपण त्याचा छेद 10 100 किंवा 1000 याप्रमाणे करू शकतो का. तर 4 ला कोणत्याही संख्येने गुणलं तर 10 होत नाही म्हणून आपण 100 होतो का बघूया. तर 4 ला 25 ने गुणलं 25 चोक 100, 4 ला 25 ने गुणलं तर 100 ही संख्या मिळते म्हणजे छेद 100 येतोय म्हणून अंशाला देखील 25 ने गुणायचं म्हणजे 3 गुणिले 25 करायचं. कारण छेदाला आणि अंशाला मल्टिप्लाय द न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय द सेम नंबर और डिवाइड द न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय द सेम नंबर. दॅट्स व्हाय वी विल गेट इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन. आपल्याला सममूल्य अपूर्णांक शोधून काढायचा आहे. 3/4चा सममूल्य अपूर्णांक शोधून काढायचा आहे. मग 25 चोक 100 झालं तर 25 3 75 म्हणजे 75/100 75/100. हेच आता आपण हा एक दशांश अपूर्णांक डेसिमल फ्रॅक्शन झालेला आहे. याचं रूपांतर आपण दशांश चिन्ह वापरून देखील लिहू शकतो. 1च्या पुढे 2 शून्य आहेत म्हणजे दशांश चिन्हाच्या पुढे 2 अंक आले पाहिजेत. न्यूमरेटरला 2च अंक दिसत आहेत म्हणजे 0.75 आणि पाठीमागे त्याला 0 देता येईल म्हणजे 0.75 0.75 हा त्याचा डेसिमल फ्रॅक्शन आहे, दशांश अपूर्णांक आहे 3/4चा. अशा प्रकारे एक भाग बघितला आपण. नंतर पुढचा भाग आहे कन्व्हर्टिंग अ डेसिमल फ्रॅक्शन इनटू अ कॉमन फ्रॅक्शन म्हणजे दशांश अपूर्णांकाचं रूपांतर कशामध्ये करायचं आहे, दशांश अपूर्णांकाचं रूपांतर व्यवहारी अपूर्णांकामध्ये करायचं आहे. हा अतिशय सोपा भाग आहे. आपण त्याचं उदाहरण घेऊया. प्रश्न क्रमांक 3 मधलं पहिलंच उदाहरण जर आपण घेतलं तर 27.5 27
5 अशा प्रकारे त्यात एक उदाहरण आहे. आता या ठिकाणी आपण जी प्रक्रिया केली त्याच्या नेमकी उलट प्रक्रिया आपण करणार आहोत. इथं इन द न्यूमरेटर वी राईट द नंबर वी गेट बाय इग्नोरिंग द डेसिमल पॉइंट. म्हणजे दशांश चिन्ह वगळून जी संख्या आपल्याला मिळते ती संख्या आपण अंशस्थानी लिहायची आहे. म्हणजे इथं आपण लिहू 27.5. दशांश चिन्ह काढून टाकलं तर 275 असे अंक मिळतात. म्हणजे 275 छेद. आता दशांश चिन्हाच्या पुढे छेदस्थानी काय लिहायचं आपल्याला, तर छेदस्थानी पहिल्यांदा 1 लिहायचा आणि 1 लिहिल्यानंतर त्याच्यानंतर काय करायचं, तर दशांश चिन्हाच्या पुढे किती अंक आहेत तेवढी शून्य लिहायची. म्हणजे या दशांश चिन्हाच्या पुढे एकच अंक आहे. देअर इज ओनली 1 डिजिट आफ्टर द डेसिमल पॉइंट. दॅट्स वाय वी आर गोइंग टू राईट 10 आफ्टर 1. म्हणजे 1च्या पुढे 1 शून्य आपण लिहिला, कारण दशांश चिन्हाच्या पुढे एकच अंक आहे म्हणून. अशा प्रकारे आपण डेसिमल फ्रॅक्शन म्हणजे दशांश अपूर्णांक त्याचं रूपांतर कशामध्ये केलंय, व्यवहार्य अपूर्णांकामध्ये म्हणजे कॉमन फ्रॅक्शन मध्ये केलेलं आहे. त्यानंतर इथे एक उदाहरण आहे पहिल्या प्रश्नामध्ये, ते देखील आपण बघूया. या ठिकाणी इथे एक उदाहरण दिसतंय 3/5. म्हणजे 3 गुणिले कोणत्या तरी एका संख्येने गुणायचं त्याला की ज्याचा छेद 10 होईल. तर 5 ला कितीने गुणल्यावर 10 होतील, तर 5 ला 2 ने गुणलं तर 10 होतील. म्हणून इथं आपण लिहिणार आहे 2. 5 दुणे 10. म्हणजे अंशाला पण 2 नेच गुणावं लागेल. 3 दुणे 6. 6/10. आता 6/10 हा कॉमन फ्रॅक्शन आहे. आता याचं रूपांतर आपण डेसिमल पॉइंट मध्ये जर करून लिहायचं म्हटलं, आता छेदाचा 10 आहे त्यामुळे हा डेसिमल फ्रॅक्शन देखील आपण त्याला म्हणू शकतो. पण याचं रूपांतर दशांश चिन्ह वापरून जर लिहायचं म्हटलं तर एकच शून्य आहे. म्हणजे दशांश चिन्हानंतर एक अंक येईल, वरती एकच अंक दिसतोय तो लिहून टाकायचा 6. ते 6 येतील आणि पाठीमागे येईल 0.6. अशा प्रकारे आपण हा प्रॅक्टिस सेट 15 सोडवू शकतो. धन्यवाद.